रात्रीची वेळ आहे, सगळीकडे शांतता आहे आणि तुम्ही गाढ झोपेत आहात. अचानक तुम्हाला स्वप्न पडतंय एका भव्य मंदिरात एक दिव्य प्रकाशाचं आणि त्या प्रकाशातून प्रकट होतात तुमची कुलदेवी. कधी त्या मातेच्या रूपात मायेने तुमच्याकडे बघत आहे, तर कधी त्याचं रूप थोडं गंभीर वाटतंय. स्वप्न संपतंय, तुमची झोप उघडते, पण त्या दर्शनाचा प्रभाव तुमच्यावर मनावर तासनतास राहतोय. तुमच्या मनात पहिला विचार येतो, हे स्वप्न मलाच का पडलंय? याचा अर्थ काय? देवी आई मला काय सांगू इच्छिते का? शास्त्रानुसार कुलदेवीचं स्वप्न येणं ही साधी गोष्ट नाही. हा थेट तुमच्या काळजाचा रक्षणकीर्तीचा संदेश असतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की कुलदेवी स्वप्नात आल्यावर आपल्याला कोणते संकेत मिळतात. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या श्रद्धेचा एक मार्ग आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करू शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. पहा मंडळी, जर तुम्हाला स्वप्नात कुलदेवी हसताना किंवा अत्यंत प्रसन्न मुद्रेत दिसली, तर समजा तुमचं नशीब उघडणार आहे. शास्त्रात सांगतात की जेव्हा कुलदेवी प्रसन्न वाटते, तेव्हा ती तुमच्या कुटुंबावर येणारी मोठी संकट स्वतःवर झेलून घेते. तर बघा, याचा अर्थ नेमकं काय? तर पितृदोषातून मुक्ती. अनेकदा घरात पितृदोषाचा प्रभाव असतो, पण देवी हसताना दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि देवीची कृपा तुमच्यावर एकत्र झाली आहे. अडकलेली कामे. जर तुमचं कोर्टाचं काम असेल किंवा पैशाचे व्यवहार अडकलेले असतील, तर त्यात काही दिवसातच तुम्हाला मार्ग सापडेल. अशा वेळी आपण काय करावं? फक्त आनंदी होऊन गप्प बसू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवीच्या नावाने साखर किंवा गूळ नैवेद्याचा दाखवा. तुमच्या आनंदाचा हा छोटासा वाटा मातेचरणी अर्पण करा. खरं स्वप्न आणि मनाचा खेळ यातील फरक काय? अनेक लोक मला विचारतात की पहा ताई, आम्ही दिवसभरात देवीचा विचार करतो म्हणून स्वप्न पडलं असेल का? पहा मंडळी, इथेच आपण गलत करतो. मनाचा खेळ. जर तुम्ही झोपण्यापूर्वी देवीचं गाणे ऐकले असेल किंवा चित्रपट पाहिला असेल आणि तिचं स्वप्न आले, तर तुमच्या उपजात मनाचा म्हणजेच की भाग असतो. देवी संकेत. पण जेव्हा तुम्ही देवीचा कोणताही विचार करत नसतात मंडळी, आयुष्यात सगळं काही वेगळं सुरू असतं आणि अचानक देवी स्वप्नात येते, तेव्हा त्याला देवी साध म्हणतात. खरं स्वप्नाची वैशिष्ट्ये अशी आहे की ते स्वप्न तुम्ही जागृत झाल्यावरही तुम्हाला अगदी स्पष्ट आठवते. त्याचे रंग, देवीचे डोळे आणि तिथलं वातावरण तुम्हाला विसरता येत नाही. हेच खरं स्वप्न असतं. रागवलेली कुलदेवी एक गंभीर चेतावणी असते. पहा मंडळी, आता तिसरा आणि छोटा गंभीर संकेत. जर तुम्हाला स्वप्नात कुलदेवी रागवलेली, गंभीर किंवा दुःखी दिसली, तर एक इशारा असू शकतो. हे स्वप्न का पडतं? दिलेला शब्द विसरणे. पहा, तुम्ही कधी नवस बोलला होता, माझं हे काम झालं की मी दर्शनाला येईल, असं म्हणून तुम्ही विसरलात का? त्याच्यामुळे तुम्हाला असे देखील स्वप्ने पडू शकतात. धर्म विसरणे. प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात, जसे की गोंधळ घालणे, बोडाण भरणे किंवा वर्षातून एकदा दर्शनाला जाणे. जर तुमच्याकडून हे राहून गेलं असेल, तर माता तुम्हाला तुमचं कर्तव्य आठवण करून देते. कुलदेवीचे मंदिर स्वप्नात दिसणं. काही लोकांना स्वप्नात कुलदेवी मंदिरात किंवा देवळात दिसते, हा एक विशेष संकेत मानला जातो. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की तुमचं मन सध्या खूप अशांत आहे आणि तुम्हाला शरण जाण्याची गरज आहे. तुम्ही जगाच्या धावपळीत इतके हरवून गेला आहात की तुम्ही तुमच्या मुळांना विसरत चालला आहात. जेव्हा कळस दिसतो तेव्हा तो यशाचा संकेत असतो. पण जर तुम्ही पडलेलं किंवा जुनं मंदिर पाहिलं, तर याचा अर्थ असा की तुमच्या घराण्यातली आर्थिक म्हणजेच की धार्मिक परंपरा खंडित झालेली आहे. त्या पुन्हा सुरू करण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये तुमची कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. देवी काहीतरी वस्तू देताना दिसणं. कधी कधी स्वप्नात कुलदेवी तुम्हाला फूल, प्रसाद किंवा एखादी वस्तू देताना दिसते. हा एक अतिशय शुभ संकेत मानला जातो. ओटी भरणं किंवा साडी देणं. जर देवीने तुम्हाला साडी किंवा खण दिला, तर हे संतान प्राप्तीचं किंवा घरात मंगल कार्य होण्याचे संकेत आहे. फळ किंवा फूल देणं. जर देवीने एखादं फूल तुमच्या हातात दिलं, तर समजा तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे. अन्न किंवा प्रसाद. जर देवी तुम्हाला जीव घालत असेल, तर तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. जर कुलदेवी माहिती नसेल, तर काय करावं? अनेक आधुनिक कुटुंबामध्ये आज एक समस्या दिसते. त्यांना आपली कुलदेवी कोण आहे हेच माहिती नसतं, पण तरीही त्यांना स्वप्नात एक तेजपुंज देवी दिसते. याचा अर्थ काय?
मंडळी, याचा अर्थ असा की तुमची कुलदेवी तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी साद घालत आहे. ती सांगते, मला विसरू नको. पहा मंडळी, भरपूर जणांना असे संकेत येतातच. तुम्हाला असे संकेत स्वप्न येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. काय करावं? अशा वेळी आपल्याला वडिलांना किंवा आजोबांना विचारा, आजींना विचारा, आपल्या मूळ गावी जा, तिथे जुन्या लोकांशी चर्चा करा. जर तरीही माहिती होत नसेल तर कुलदेवीच्या स्वरूपात तुम्ही आई तुळजाभवानी किंवा सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद घेऊ शकता, कारण त्या महाराष्ट्राच्या अधिशक्ती आहे. काही जणांच्या कुलदेवी आई तुळजाभवानी आहे, यडामाई आहे, सप्तशृंगी आहे, कार्ल्याची एकविरा माता आहे, भरपूर आहे, मोठा दिव्य आहे, वरखेडची महालक्ष्मी आहे. अशा भरपूर कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, खंडोबा आहे, भरपूर सगळ्यांच्या वेगवेगळ्या कुलदेवत आहे. पण आपली कुलदेवत कोणती आहे हे आपलं मूळ गावी समजत असतं. विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट उपाय, जसं की आपण जर हे उपाय करत असलो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. स्वप्न पडल्यावर केवळ दिवा लावणे पुरेसे नसते. तुमच्या समस्येनुसार काही तोडगे शास्त्रात दिले आहेत. आजारपण असल्यास, जर आजारपणामुळे स्वप्न पडले असेल तर दुसऱ्या दिवशी देवीच्या नावाने तांब्याभर पाणी अभिमंत्रित करून ते पूर्ण घरात शिंपडा आणि थोडं तीर्थ म्हणून प्राशन करा. आर्थिक चणचण असल्यास, जर देवी मंदिरात दिसली असेल तर 5 कवड्या घेऊन त्या पिवळ्या कपड्यात बांधून देवीच्या चरणाला स्पर्श करून आपल्या तिजोरीत ठेवा. घरातील वाद असल्यास देवीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तो घरातील सर्वांना वाटू द्या. यामुळे घरातील कलश दूर होतील. स्वप्नात कुलदेवी वारंवार दिसेल. जर तुम्हाला कुलदेवी वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा एक विशेष संकेत असू शकतो. याचा अर्थ असा असतो की कुलदेवी तुमच्याकडे विशेष लक्ष देत आहे आणि तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तुमच्या कुटुंबावर काही मोठे संकट येणार असेल आणि कुलदेवी तुम्हाला आधीच सावध करत असेल तर अशा वेळी तुमच्या जीवनातील निर्णय काळजीपूर्वक घ्या. आपल्याला वाटतं की हे सगळं फक्त अंधश्रद्धा आहे का? तर नाही. विज्ञानानुसार आपल्या पूर्वजांचे संस्कार आपल्याला DNA असतात. आपली कुलदेवी आपल्या पूर्वजांच्या ऊर्जेचं केंद्र असते. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो किंवा आपल्या मुळापासून लांब जातो तेव्हा आपली ही स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला जागृत करते. अध्यात्मता आणि विज्ञानाचा हा सुंदर संगम आपल्याला आपल्या मुळांकडे परत नेण्यासाठी असतो. काय करावे आणि काय करू नये? पहा मंडळी, जर तुम्हाला कुलदेवी स्वप्नात दिसत असेल तर काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. गोपनीयता पाळा. तुमचे स्वप्न प्रत्येकाला सांगू नका. शास्त्राप्रमाणे शुभ स्वप्न गुपित ठेवण्यास त्याचे फळ लवकर मिळते. पूजा. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा लावून ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. काय करू नये? तर पहा मंडळी, स्वप्न पडलं म्हणून घाबरून कोणतीही मांत्रिक किंवा भोंदू बाबाच्या नादी लागू नका. देवी ही माता आहे, ती कधीही आपल्या मुलांचं वाईट करत नाही. मंडळी, कुलदेवी स्वप्नात येणे ही भाग्याची गोष्ट आहे. ती तुम्हाला साथ घालत आहे, तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक व उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत